नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की नंदिनीने काव्याला सांगितलेलं असतं की तुला आज नंदिनी बनायचे आणि मानिनी काकूंची काळजी घ्यायची आहे. म्हणूनच आता काव्या मानिनीच्या रूममध्ये आलेली असते आणि तिनं तिच्यासाठी छान सूप बनवून आणलेलं असतं. ती मानिनीला म्हणत असते, काकू सूप घ्या, तुमच्यासाठी सूप घेऊन आली आहे मी. सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे ना. तेव्हा मानिनी काही सूप प्यायला तयार नसते. तेव्हा आता काव्या सांगत असते, अहो प्या ना काकू. नंदिनीचं लक्ष दरवाजाकडे असतं. सगळे दरवाजाकडे बघतात की नंदिनी तर आली नाही आहे ना. खरंच नंदिनी दरवाजातून डोकावत असते, पण मानिनी काही सूप प्यायला तयार नसते. तर विक्रम म्हणत असतो, जावा मुलांनो, जावा तुम्ही तुमच्या रूममध्ये. हिची काही इच्छा नाही आहे काय खायची आज, तर तुम्ही जावा हे सूप घेऊन, राहून द्या तिला द्यायचं. तेव्हा आता काव्याला नंदिनीचे शब्द आठवतात की तुला आज नंदिनी बनायचे. तेव्हा ती काकूंना म्हणते, काकू असं कसं, तुम्हाला हे सूप प्यावंच लागेल. अहो ताकद यायला पाहिजे ना बाबांबरोबर भांडायला. तेव्हा सगळी हसतात. पार्थ म्हणत असतो, अगं घे ना आई, तुझ्या पोटातले कावळे एवढे जोरात ओरडत आहेत की त्यांचा आवाज बाहेरपर्यंत यायला लागलाय मला. काव्या हट्टाला पेटलेली असते. काव्या म्हणते, तुम्हाला हे सूप प्यावंच लागेल आणि ती गोड गोड बोलून मानिनीला थोडं थोडंसं सूप प्यायला लावते. मानिनी म्हणते, बस झालं आता. मग काव्या म्हणते, असं कसं आई, आणि ती थोडी थांबते. काव्या मानिनीला आई म्हटल्यामुळं मानिनी आणि पार्थ आता दोघेही खूप आश्चर्याने काव्याकडे बघत असतात आणि काव्यालाही खूप लाजल्यासारखं वाटत असतं. आता काव्याच्या मनात पार्थबद्दल हळूहळू प्रेम निर्माण व्हायला लागले. ही गोष्ट मानिनीने बघितलेली असते आणि पार्थही थोडा मनातून खुशच झालेला असतो. पार्थ आणि काव्या दोघंही एकमेकांकडे लाजतच बघत असतात. त्यांच्या या नात्याची नवीन सुरुवात होताना दिसते. अशाच मालिकेच्या डेली एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.